वेलकम बॅक टू मौनगिरी कोचिंग क्लासेस. मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या व्हिडिओजमध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरला सुरुवात केली होती आणि त्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधले 10 क्वेश्चन सॉल्व्ह केले. आज आपण बघणार आहोत क्वेश्चन नंबर 11. तर बघा काय दिलं इथे. क्वेश्चन नंबर 11, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 1 प्लस आय स्क्वेअर प्लस आय रेस टू 4 प्लस आय रेस टू 6 प्लस आय रेस टू 8 अप टू प्लस आय रेस टू 20. ओके, तर बघा आता जे काही दिलेलं आहे ते मी ऍज इट इज इथे लिहिलं सोल्युशन मध्ये आणि त्याच्या खालीच आता आपण काय करू, सॉल्व्ह करायला सुरुवात करू. 1 प्लस ऍज इट इज लिहिलेलं आहे. आता इथे बघा सिम्पली मी काय करणार आहे, इथे जस्ट ब्रॅकेट टाकून घेणार आहे. आय रेस टू 6 आय रेस टू 8 चा एक ब्रॅकेट प्लस डॉट 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 जर म्हटलं तर मग मध्ये काय आहे ते कळणार नाही. तर मग प्लस डॉट न करता आपण काय करूया, पुढच्या टर्म्स लिहून घेऊया. मग आय रेस टू 8 नंतर असणार इथे आय रेस टू 10 प्लस आय रेस टू 12. ऑब्झर्वेशन करा, 2 च्या पॉवर मध्ये किंवा 2, 4, 6, 8 2 च्या टेबल मधले जे काही नंबर आहेत ज्यांच्यामध्ये 2, 2 चा डिफरन्स आहे अशा पद्धतीने ते अरेंज केलेले आहे. प्लस इथे येईल मग आय रेस टू 14 प्लस आय रेस टू 16 प्लस आय रेस टू 18 प्लस आय रेस टू 20 आणि हीच आपली लास्ट टर्म आहे आय रेस टू 20. आपण क्लिअर ब्रॅकेट टाकलेले आहेत. परत एकदा 1 तुमचा आहे तसा लिहिणार आहोत. आता आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये माहित आहे किंवा आपण शिकलो आहोत आय स्क्वेअरची व्हॅल्यू नेहमीच काय असते, -1. मग आता आपण काय करूया, आय स्क्वेअरची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करूया. मग आय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे -1. इथे कसं करता येईल, किंवा त्याआधी आपण काय करूया, हे जे रेस टू पॉवर दिलेले आहेत त्याला आय स्क्वेअर रेस टू समथिंग अशा पद्धतीने अरेंज करू. का तर आपल्याला ह्या आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहित आहे म्हणून. बघा मग आय स्क्वेअर ऍज इट इज प्लस आय रेस टू 4 तुम्हाला करता येईल आय रेस टू 2 रेस टू 2 प्लस इथे येईल आय रेस टू 2 रेस टू 3 प्लस आय रेस टू 2 रेस टू 4 प्लस आय रेस टू 2 रेस टू 5 आय रेस टू 2 रेस टू 6 प्लस आय रेस टू 2 रेस टू 7 प्लस आय रेस टू 2 रेस टू 8 प्लस आणि हा लास्ट ब्रॅकेट लिहिता येईल आय स्क्वेअर रेस टू 9 प्लस आय स्क्वेअर रेस टू 10. आपण अरेंजमेंट केलेली आहे. इक्वल टू 1 प्लस आय स्क्वेअर आहे -1 इथे येईल -1 स्क्वेअर प्लस -1 रेस टू 3 प्लस -1 रेस टू 4 प्लस -1 रेस टू 5 -1 रेस टू 6 -1 रेस टू 7 -1 रेस टू 8 and last bracket -1 raised to 9 -1 raised to 10. बघा सिम्प्लिफाय केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला मिळालेलं आहे. आता इथे एक नेहमी लक्षात ठेवायचं, जर निगेटिव्ह नंबर असेल आणि त्याचा पॉवर इव्हन नंबर असेल तर तुमचं आन्सर नेहमी प्लस येतं आणि निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर ऑड नंबर असेल तर तुमचं आन्सर नेहमी मायनस येतं. मग आता इथे मिळेल तुम्हाला -1 प्लस -1 चा स्क्वेअर येईल +1 प्लस हिअर -1 चा क्यूब आहे म्हणजे आन्सर येईल -1 प्लस रेस टू 4 म्हणजे इव्हन नंबर आहे त्याचा आन्सर येईल +1 प्लस इथे बघा -1 रेस टू 5 ऑड नंबर आहे आन्सर -1 इव्हन नंबर आहे आन्सर +1 अगेन ऑड नंबर -1 इव्हन नंबर +1 हिअर ऑड नंबर -1 इव्हन नंबर +1. ओके, आता अगदी सोपं आहे. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तिथे -1 +1 -1 +1 -1 +1. आपल्याला माहिती आहे दोन नंबर आहेत ते एकमेकाचे अपोजिट आहे तर नक्कीच त्याची ऍडिशन काय येईल, 0. मग इथे मिळेल तुम्हाला +0 अगेन +0 अगेन +0 +0 +0 अँड यू गॉट फायनल आन्सर 1. क्वेश्चन नंबर 12, show that 1 plus I raised to 10 plus I raised to 100 minus I raised to 1000 is equal to 0. शो दॅट करायचं आहे किंवा प्रूव्ह दॅट करायचं आहे. अशा वेळेस काय करायचं, LHS अगोदर लिहायची आणि RHS मिळते की नाही ते चेक करायचं. बघा सोल्युशन मध्ये मी LHS लिहिलेली आहे. इथे हा 1 आहे तसा रन होईल प्लस आय रेस टू 10 आय स्क्वेअर रेस टू 5 अशा पद्धतीने आपल्याला अरेंज करता येईल प्लस आय स्क्वेअर रेस टू 50 हे अशा पद्धतीने अरेंज करता आलं आणि आय रेस टू 1000 करता येईल आपल्याला आय स्क्वेअर रेस टू 500. आता आय स्क्वेअर का आपण अरेंज केला तर आपल्याला नोट माहिती आहे की आय स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते -1 तर ते केलं तरी आपल्याला इझी जाणार आहे. तसंच आपल्याला आय क्यूब इज इक्वल टू 1 आय क्यूब इज इक्वल टू -i
आणि I⁴ इज इक्वल टू 1 या व्हॅल्यू सुद्धा माहीत आहे. पण ही जरी टाकली तरी आपल्याला अगदी इझी जाणार आहे, म्हणून I² इज इक्वल टू -1 ही व्हॅल्यू आपण ऍडजस्ट करणार आहोत. बघा मग पुढच्या स्टेपला मी केलं I² ची व्हॅल्यू -1, अगेन -1⁵, अगेन -1⁵500. आता मागच्याच एक्झाम्पल मध्ये आपण नोट पाहिली आहे किंवा मी सांगितलं तुम्हाला, निगेटिव्ह नंबरचा जर पॉवर ऑड नंबर असेल तर आन्सर निगेटिव्ह येतं आणि निगेटिव्ह नंबरचा पॉवर जर इव्हन नंबर असेल तर आन्सर प्लस येतं. मग आता इथे -1 आहे म्हणून ऑड पॉवर त्याचा जर असेल तर आन्सर -1 येईल आणि -1चा जर इव्हन पॉवर असेल तर तिथं आन्सर +1 येईल. ठीक आहे. देन 1 प्लस इथे येईल मग -1, इथे इव्हन पॉवर आहे +1, इथे इव्हन पॉवर आहे म्हणून +1. ओके. ऑब्झर्व केलं तर दिसते तुम्हाला +1 -1 गेट कॅन्सल, अगेन +1 -1 गेट कॅन्सल इज इक्वल टू 0. ही मिळाली आपल्याला RHS. अशा पद्धतीने आपण काय केलं, हे शो केलं. नंबर 13 is 1 plus I⁴ plus I⁸ plus I�22 a real number. Justify your answer. ओके. जे काही सॉल्व्ह करायचं ते अगोदर सोल्युशन मध्ये लिहिलं. आता अगोदरच्याच एक्झाम्पल प्रमाणे इथे ऍडजस्ट करता येईल I²⁷, I²⁹, I²�11. नोट माहितीच आहे आपल्याला, I² ची व्हॅल्यू असते -1, ती आपण इथे काय करूया, सबस्टिट्यूट करूया. त्यानंतर महत्वाचा मुद्दा किंवा महत्वाचा पॉइंट, -1 पॉवर आहे ऑड. आपल्याला माहिती आहे निगेटिव्ह नंबरचा ऑड पॉवर असेल तर आन्सर येतं निगेटिव्ह किंवा आन्सर येतं -1. मग इथे तुमचा आन्सर येईल -1. इथे सुद्धा -1चा पॉवर आहे ऑड नंबर म्हणून इथे सुद्धा आन्सर येईल -1. सिमिलरली -1⁻11 ऑड नंबर आहे, आन्सर येईल -1. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर एक आहे +1, दुसरा आहे -1, गेट कॅन्सल. राहिला इथे -1, -1 यू विल गेट -2. आणि मला असं वाटतं हा -2 नक्कीच काय आहे, रिअल नंबर आहे. ओके. -2 काय आहे, रिअल नंबर. इथे आपण लिहिणार अँड इज अ, खालच्या साईडला लिहूया आपण, -2 इज अ रिअल नंबर. नेक्स्ट नंबर 14, इव्हॅल्युएट I⁻37 प्लस 1/I⁻67. जे काही आपल्याला सॉल्व्ह करायचं ते पहिल्यांदा काय केलं, लिहून घेतलं. इथे बघा आता इथे आहे I⁻37. आता I² पॉवर मध्ये जर ऍडजस्ट करायचा असेल तर हा पॉवर तुमचा इव्हन असायला हवा, तरच आपल्याला (2) मध्ये ऍडजस्ट करता येतो. मग आता इथे आपल्याला इव्हन करता येईल, अगदी सोपं आहे. इथे आपण करूया I⁻36 × I. आपल्याला माहित आहे बेस जर सेम असेल तर इंडेक्सची काय होते, ऍडिशन. आता इथे फक्त I आहे म्हणजे (1) आहे. दॅट मीन्स 36 + 1 यू विल गेट I⁻37. ओके. ऍडजस्टमेंट केली आपण ही. इथे सुद्धा 1/I⁻66 × I अशी ऍडजस्टमेंट केली. बेस सेम असेल तर इंडेक्सची ऍडिशन होते. इथे 66 आहे, इथे 1 आहे. 66 + 1 67. ओके. मग आता नेहमीप्रमाणे I² च्या फॉर्म मध्ये आपण त्याला काय करूया, ऍडजस्ट करूया. I²⁻36. मग 36 म्हणजेच काय, 18 × 36. ओके. इंटू I प्लस इथे बघा 1/I⁻2�33 इंटू अगेन I. नोट माहितीच आहे आपल्याला, I² ची व्हॅल्यू असते -1, तिथे आपण काय करूया, सबस्टिट्यूट करूया. इथे येईल मग -1/18 इंटू I प्लस 1/-133 इंटू I. परत एकदा निगेटिव्ह नंबर आहे, त्याचा पॉवर इव्हन नंबर आहे, आन्सर काय येईल, +1. दॅट मीन्स +1 इंटू I. आपल्याला मिळेल फक्त I. पुढे गेल्यानंतर इथे ऑड नंबर आहे म्हणून -1चा ऑड नंबर असेल तर आन्सर मिळेल तुम्हाला -1. आणि इथे आहे -1 मग इंटू I. 1/-1 इंटू I. बघा मग इथे आता ऍडजस्ट करता येईल आपल्याला. हा प्लस आहे आणि हा मायनस नंबर आहे, तर प्लस मायनस आपण डायरेक्टली इथे लिहूया मायनस. दॅट मीन्स I - 1/I. तर जनरली डिनोमिनेटरला जर I असेल तर आपण तसं ठेवत नाही. मग काय करूया आपण इथे ऍडजस्टमेंट करूया किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून डिनोमिनेटर सेम करूया. I इंटू I यू विल गेट I² -1/I. आता इथे सुद्धा तसंच आहे, आपण जनरली डिनोमिनेटरला I ठेवत नाही. मग हा डिनोमिनेटरचा I² करून घेऊया. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला,
इथेही तुम्हाला आय ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि न्यूमरेटरला सुद्धा आय ने मल्टिप्लाय करावं लागेल. त्याचा यूज काय होतो बघा, आय इंटू आय स्क्वेअर आय क्यूब मायनस 1 इंटू आय आय, आय इंटू आय आय स्क्वेअर. परत एकदा आय क्यूब, आपल्याला माहिती आहे आय क्यूबची व्हॅल्यू असते मायनस आय, इथे आहे मायनस आय आणि आय स्क्वेअरची व्हॅल्यू आहे -1. मायनस आय मायनस 2i अपॉन -1, मायनस मायनस प्लस आणि तुम्हाला इथे मिळेल फक्त 2i. नेक्स्ट नंबर 15, प्रूव्ह दॅट 1 प्लस आय रेज टू 4 इंटू 1 प्लस 1 अपॉन आय रेज टू 4 इज इक्वल टू 60. ठीक आहे, हे जे काही आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे ती टर्म एकदा लिहून घेतली. आता बघा इथे रेज टू 4 आहे आणि इथे रेज टू 4 आहे. आपण या दोन्ही टर्म एकत्र करून हा रेज टू 4 जो आहे तो कॉमन लिहू शकतो. मग इथे बघा 1 प्लस आय इंटू 1 प्लस 1 अपॉन आय. मग आता या दोघांचाही पॉवर 4 मी कॉमनली असा लिहिला. याचा यूज काय होणार आहे तर अगोदर हे सॉल्व्ह केल्यानंतर मग रेज टू 4 करायला आपल्याला इझी जाईल. ठीक आहे, मग आता बघा इथे 1 प्लस आय ॲज इट इज इंटू, आता इथे करावं लागेल आपल्याला डिनोमिनेटर सेम आणि इथे मल्टिप्लाय केलं आय प्लस 1 अपॉन आय. ठीक आहे, आता इथे सुद्धा बघा डिनोमिनेटरला आय आलेला आहे, शिवाय इथे एक टर्म आलेली आहे. न्यूमरेटर आणि न्यूमरेटरचा आपण प्रॉडक्ट इझिली करू शकतो. मग न्यूमरेटर मध्ये आहे 1 प्लस आय इंटू 1 प्लस आय. दॅट मीन्स 1 प्लस आय ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय आय अँड धिस होल रेज टू 4. ब्रॅकेटचा स्क्वेअर करणं अगदी इझी आहे. माहिती आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. त्यानुसार 1 चा स्क्वेअर मिळाला तुम्हाला 1 प्लस 2 इंटू ए बी दॅट मीन्स 2i, लास्ट आहे आय स्क्वेअर, दिस होल डिवाइड बाय आय अगेन रेज टू 4. ठीक आहे, मग आता इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आपल्याला -1 रिपूट करूया. 1 प्लस 2i -1 होल डिवाइड बाय आय अँड दिस होल रेज टू 4. प्लस 1 -1 गेट कॅन्सल, यू विल गेट 2i अपॉन आय रेज टू 4. आता इथे बघा आय आणि आय एकमेकाला काय करतील, कॅन्सल करतील. इथे राहिला आहे 2 रेज टू 4. दॅट मीन्स 2 2 4, 4 2 8 अँड 8 2 16. बघा आपला आन्सर मिळाला आहे, आपण प्रूव्ह केलं आहे. नेक्स्ट नंबर 16, फाइंड द व्हॅल्यू ऑफ i रेज टू 6 प्लस i रेज टू 7 प्लस i रेज टू 8 प्लस i रेज टू 9 होल डिवाइड बाय आय स्क्वेअर प्लस आय क्यूब. बघा इथे नोट माहिती आपल्याला आय स्क्वेअर आहे -1, आय क्यूब आहे -आय, आय रेज टू 4 आहे 1. तर याच टर्म आपल्याला इथे ऍडजस्ट करायचे आहे. जे सॉल्व्ह करायचं ते अगोदर लिहून घेतलं. इथे बघा इथे आय रेज टू 6 करता येईल तुम्हाला आय स्क्वेअर रेज टू 3 प्लस आता आय रेज टू 7, तर त्याला इवन प्लस ऑड अशा पद्धतीने किंवा इवन इंटू ऑड अशा पद्धतीने अरेंजमेंट करता येते. इथे करता येईल आय रेज टू 6 इंटू आय. इथे माहिती आपल्याला बेस जर सेम असेल तर प्रॉडक्ट मध्ये इंडेक्सची काय होते, ऍडिशन होते. मग इथे 6 प्लस 1 बरोबर मिळेल तुम्हाला 7. आय रेज टू 7 अशा पद्धतीने आपण अरेंज केला. इथे 8 हा इवन नंबर आहे त्याच्यामुळे हे आहे तसं लिहू शकतो किंवा आता आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये करायचंय. इथे आपण करूया आय स्क्वेअर रेज टू 4 प्लस आय रेज टू 9 करता येईल आय रेज टू 8 इंटू आय. बेस सेम आहे, इंडेक्सची ऍडिशन होईल आणि रेज टू 9 बरोबर ऍडजस्ट होईल. इथे घाली आता आय स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आपल्याला ती असते -1 आणि आय क्यूब असते -आय. या व्हॅल्यू इथे नोट मध्ये पाहिल्या आणि त्या आपण इथे लिहून टाकल्या. नेहमीप्रमाणे आय स्क्वेअरची व्हॅल्यू असते -1 रेज टू 3 प्लस आय रेज टू 6 ऍडजस्ट करता येईल आय स्क्वेअर रेज टू 3 अगेन इंटू आय ॲज इट इज -1 रेज टू 4. इथे करता येईल आय स्क्वेअर रेज टू 4 इंटू आय ॲज इट इज, दिस होल डिवाइड बाय -1 आय अगेन ॲज इट इज. आता इथे परत एकदा -1 रेज टू 3 जो आहे इवन आहे, ऑड आहे, ऑड असेल तर आन्सर -1. इथे आय स्क्वेअरची व्हॅल्यू टाकता येईल परत एकदा -1 आणि रेज टू 3 अगेन आय ॲज इट इज -1 रेज टू 4 इवन नंबर आहे म्हणून आन्सर येईल +1 प्लस इथे आय स्क्वेअर दॅट मीन्स -1 रेज टू 4 इंटू आय ॲज इट इज अँड दिस होल डिवाइड बाय अगेन -1 आय ॲज इट इज. इथे परत ऑड नंबर आहे म्हणून इथे येईल -1. ठीक आहे, -1
-1 into I, that means -I, here +1, last आहे -1/4, that means 1 into I, and this whole divided by again -1 minus I. बघा इथे +1 -1 get cancel, plus I minus I get also cancel. You will get 0 upon -1 minus I. That means you will get 0. Next आहे, if A is equal to -1 plus √3i upon 2 and B is equal to -1 minus √3i upon 2, then show that A square is equal to B and B square is equal to A. बघा जे काही टर्म्स दिले ते एकदा आपण इथे लिहून घेतल्या. गिवन A is equal to and B is equal to. आपल्याला विचारलेलंच आहे किंवा शो दॅटच करायचं आहे की A square is equal to B. तर साहजिकच आपल्याला काय करावं लागेल, त्या टर्मचा स्क्वेअर करावा लागेल. इथे A चा स्क्वेअर केला तर इथे त्याच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर, -1 प्लस √3i अपॉन 2. स्क्वेअर माहिती आपल्याला A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस ट्वाइस AB प्लस B स्क्वेअर. मग त्यानुसार इथे येईल -1 स्क्वेअर, दॅट मीन्स 1, प्लस -1 इंटू √3i इंटू 2, दॅट मीन्स -2√3i. लास्ट आहे √3i स्क्वेअर. मग √3 चा स्क्वेअर होईल 3, i चा स्क्वेअर होईल i स्क्वेअर, बट i स्क्वेअर इज इक्वल टू -1 आपल्याला माहिती आहे, म्हणून इथे येईल -3. इथे 2 चा पण स्क्वेअर होईल 4. आता बघा 1 - 3, दॅट मीन्स -2 √3 अँड दिस होल डिवाइड बाय 4. इथे -2 आहे, तुम्ही कॉमन घेऊ शकता. आता बघा इथे -2 जर कॉमन घेतला तर आतमध्ये प्लस मिळेल आणि मायनस साइन त्याला अप्लाय होईल. किंवा मग इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर दोन्ही साईडला मायनस साइन आहे, त्याच्यामुळे आपण इथे मायनस साइन कॉमन घ्यायची काही गरज नाही. मग आपण इथे 2 कॉमन घेऊया. इथे राहील मग -1 मायनस √3 and this whole divide by 4. 2 1 2, 2 2 4. सिम्प्लिफाय केलं, -1 minus √3 upon 2 and this is nothing but, इथे I राहिलाय, I and this is nothing but B. ओके. आता नेक्स्ट जे आहे B स्क्वेअर इज इक्वल टू, इथे सिंपल आहे, परत तुम्ही इथे B स्क्वेअर म्हणणार आहात. -1 minus √3i ब्रॅकेट स्क्वेअर, दिस 2 खाली लिहिलाय, दोघांचा स्क्वेअर. इथे तुम्ही जर स्क्वेअर केला तर बरोबर तुम्हाला काय मिळेल, A मिळेल. तर हे तुम्हाला होमवर्कला. ओके. नेक्स्ट, if x plus iy is equal to a plus ib raised to 3, then show that x upon a plus y upon b is equal to 4 into a square minus b square. हे शो करायचं आपल्याला. मग हे जे काही आहे ते सायमल्टेनियसली असं सॉल्व्ह करायला घेऊया. x plus iy is equal to a plus ib ब्रॅकेट रेज टू 3. इथे बघा मी नोट लिहिली, a plus b रेज टू 3. फॉर्म्युला आहे a³ प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b³. फॉर्म्युले लर्न असणं खूप महत्वाचं आहे. मग त्यानुसार आता इथे फक्त काय करायचं, आपल्याला या ब्रॅकेटचा क्यूब करायचा आहे. इथे म्हटले a³, दॅट मीन्स इथे सुद्धा येईल तुमचा a³ प्लस 3 इंटू, तिथे आहे a² इंटू b, दॅट मीन्स इथे मिळेल a² इंटू ib. नंतर आहे प्लस 3ab², दॅट मीन्स a असाच राहील आणि b² दॅट मीन्स ib ब्रॅकेट स्क्वेअर. लास्टला आहे प्लस b³ दॅट मीन्स ib रेज टू 3. ठीक आहे, हे सॉल्व्ह करून घेऊया आपण. a³ प्लस 3a² इंटू ib प्लस 3a. आता इथे बघा ib ब्रॅकेट स्क्वेअर, दॅट मीन्स i² इंटू b². इथे येईल i³ इंटू b³. मग आता बघा नोट माहिती आहे आपल्याला, i² ची व्हॅल्यू असते -1 आणि i³ असतो -i. त्या व्हॅल्यू ते जस्ट आपण काय करू, पुट करू. 3a² इंटू ib प्लस 3a. इथे बघा i² ची व्हॅल्यू आपण टाकू -1 इंटू b². इथे बघा प्लस i³ ची व्हॅल्यू टाकूया -i इंटू b³. बघा काय चेंजेस होतात ते. a³ प्लस 3a³ इंटू ib प्लस आता इथे बघा -1 आहे, मग -1 आणि प्लस इथे मिळेल तुम्हाला -3ab². इथे सुद्धा मिळेल मायनस, प्लस मायनस मायनस, -ib³.
आता जर इथे ऑब्झर्व केलं तर आयचे एक टर्म मिळतात आणि रिअल टर्म मिळतात. मग रिअल पार्ट एकत्र करूया, इमेजनरी पार्ट एकत्र करूया. i³ मायनस 3ab² प्लस इथे या दोन टर्म एकत्र करूया. हवं तर इथे आय आहे तो आपण काय करू, कॉमन घेऊया. मग इथे येईल 3a³ मायनस b³ इंटू आय. आता इथे जर ऑब्झर्व केलं तर LHS ला आहे x प्लस IY. इथे सुद्धा काय आहे, रिअल पार्ट इमॅजिनरी पार्ट. मग इथे रिअल पार्ट इक्वेट करू आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करू. इथे मिळेल तुम्हाला, वाटलं तिथे म्हणा, इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. बघा मग x इज इक्वल टू a³ मायनस 3ab². मग इथे आपल्याला a कॉमन काढता येईल. a जर कॉमन काढला तर इथे मिळेल a² मायनस 3b². ओके, बघा आता हा a जर आपण इकडे शिफ्ट केला तर आपल्याला मिळेल x अपॉन a इज इक्वल टू a² मायनस 3b². याला म्हणा नंबर 1. सिमिलरली इमॅजिनरी पार्ट इक्वेट करूया. y इज इक्वल टू 3a³ मायनस b³. इथे सुद्धा बघा b तुम्हाला कॉमन काढता येईल. y इज इक्वल टू b इंटू ब्रॅकेट 3a² मायनस b². हा b इकडे शिफ्ट करू. y अपॉन b इज इक्वल टू 3a² मायनस b². आणि आपल्याला जे शो करायचं आहे ते काय आहे, x अपॉन a आणि y अपॉन b ची ऍडिशन. मग सिम्पली खाली म्हणूया आपण ऍडिंग 1 अँड 2. ऍडिंग 1 अँड 2 दॅट मीन्स x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू a² मायनस 3b² प्लस ब्रॅकेट काढून टाकूया प्लस 3a² मायनस b². ठीक आहे, आता इथे मात्र दिसते तुम्हाला 4a² मायनस b². थोडंसं ऑब्झर्वेशन करा, काय दिसतंय बघा. आता इथे आहे मायनस 3b², इथे आहे मायनस b². म्हणजे या दोघांची ऍडिशन येईल मायनस 4b². सिमिलरली a² प्लस 3a² दॅट मीन्स 4a². इथे 4 जर कॉमन काढला तर मिळालं तुम्हाला 4 इंटू a² मायनस b². आणि हेच आपल्याला काय करायचं होतं, शो करायचं होतं. ओके, नेक्स्ट आहे इफ a प्लस 3i अपॉन 2 प्लस ib इज इक्वल टू 1 मायनस i देन शो दॅट 5a मायनस 7b इज इक्वल टू 0. ओके, ठीक आहे, जे काही दिलेलं आहे त्याचीच हेल्प आपल्याला घ्यायची. ते आहे तसं मी इथे खाली लिहिलं. इथे करूया आपण a प्लस 3i ॲज इट इज आणि हा जो डिनोमिनेटर आहे त्याला काय करू, शिफ्ट करू RHS ला. 1 मायनस i डिवाइड आहे, इकडे तो मल्टिप्लाय होईल 2 प्लस ib. आता बघा दोघांचा प्रॉडक्ट करायचा आहे. या 1 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, नंतर मायनस i ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. दॅट मीन्स 1 इंटू 2 प्लस ib. इथे मायनस आहे म्हणून मायनस i इंटू 2 प्लस ib. 2 प्लस ib ॲज इट इज मायनस i इंटू 2i मायनस 2i मायनस i इंटू ib मायनस i²b. ठीक आहे, 2 प्लस ib मायनस 2i. इथे बघा मायनस आहे आणि परत i² आहे. i² ची व्हॅल्यू आहे मायनस 1 इंटू b ॲज इट इज. दॅट मीन्स 2 प्लस ib मायनस 2i मायनस मायनस प्लस b. इथे सुद्धा इमॅजिनरी पार्ट आणि रिअल पार्ट आपण वेगळा करू शकतो. 2 प्लस b प्लस b मायनस 2 इंटू i. इथे जर पाहिलं तर इकडे सुद्धा आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे ज्यामध्ये रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट दिसतोय. तर इथे रिअल पार्ट आणि रिअल पार्ट, इमॅजिनरी आणि इमॅजिनरी पार्ट काय करूया, इक्वेट करूया. इक्वेटिंग रिअल पार्ट अँड इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, बघा मग a इज इक्वल टू 2 प्लस b अँड 3 इज इक्वल टू b मायनस 2. हा 2 इकडे शिफ्ट करा. दॅट मीन्स 3 प्लस 2 इज इक्वल टू b. दॅट मीन्स 5 इज इक्वल टू b. इथे बघा आपल्याला b ची व्हॅल्यू मिळाली आणि हाच b आपण जर इथे पुट केला तर आपल्याला a सुद्धा मिळेल. दॅट मीन्स a इज इक्वल टू 2 प्लस
5. That means A is equal to 2 plus B and 3 is equal to B minus 2. तर -2 आपण इकडे शिफ्ट करूया. बघा 3 plus 2 is equal to B. That means 5 is equal to B. B ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? 5 मिळाली. हीच व्हॅल्यू जर आपण इथे पुट केली तर आपल्याला A सुद्धा मिळेल. इथेच करा किंवा इथे खाली म्हणा. नाउ A is equal to 2 plus 5. That means 7. म्हणजे A मिळाला आहे आपल्याला 7, B मिळाला आहे 5. इथे जे काही दिलेलं आपल्याला आहे त्याच्यामध्ये जस्ट आपल्याला A आणि B च्या व्हॅल्यू पुट करायच्या. बघूया काय मिळतं ते. 5A minus 7B. That means 5 into 7 plus 7 into 5. That means 35 plus 35. You will get 70. सॉरी इथे प्लस नाहीये, मायनस आहे. मायनस टाकलं 35 मायनस 35 यू विल गेट 0. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं? शो करायचं होतं. दिस इज युअर फायनल आन्सर.